शिकत असाल तर तुम्हाला दिलीप शेटकडनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये, समूहची टीम ही सौरभ 11 थारो टीम आहे आणि त्या टीमच्या विरोधात जिंकणं म्हणजे तुम्हाला इथून आता प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल, कारण टार्गेट खूप मोठं आहे. 18 बॉल 56 ची गरज. पहिलं षटक विशाल शेंडे. ओ पहिलाच बॉल इथं आपण पाहतोय. अगदी आपण जर पाकलं गेलं तर बाची लिडिंग एज इथे आपण पाहतोय. फलंदाज मोठा इथे फलंदाज बाद झालाय. सुनील शीत स्वतःवरती नाराज, शून्याचा चष्मा घालून परतलाय. फलंदाज बाद. क्षमा जावी, क्लीन बोर्ड आणि इथून फलंदाज बाद झालाय. सुनील शीत ज्याच्यावरती पूर्णपणे आशा होत्या तोच फलंदाज आता बाद झालाय. ज्यावेळेस कोल्हा टप्पाचा बॉल प्रॉपर युआरकर अगदी 2 चेंडूवरती 2 विकेट संपादित करतोय. पहिल्या आपण डावामध्ये पाहिला मोठ्या बंधूने चांगली कामगिरी केली आणि आता दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय छोटा बंधू कमालीची गोलंदाजी करतोय. 2 बॉल मध्ये 2 विकेट. फलंदाज आणखीन एक बाद होईल. बॅक टू द पवेलियन. धारोळ गावाचे एक चांगले व्यक्तिमत्व आणि ज्यांची आता सध्या तरी ओळख चांगलीच पाहायला मिळते. डीजे ऑपरेटर निलेश निरगुडा यांचं इथे आगमन झालं गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जेव्हा बदलापूर नगरीमध्ये एखादी हळदी समारंभ असेल किंवा वांगणी विभागामध्ये एखादा लग्न सोहळा जर असेल तर तिथे डीजे ऑपरेट करण्यासाठी ते नेहमीच सज्ज असतात. अगदी चांगल्या पद्धतीने ते डीजे देखील ऑपरेट करतात. यावेळेस आपण पाहतोय लोवर फुलटॉस बॉल होता, उडवलाय बॉल. इथे आपण पाहतोय स्ट्रेट अँड ड्राईव्हचा फटका, परंतु लॉंग ऑफ वरून वेगाने चेंडू खाली पोहोचलेत. योगेश शागिवला आणखीन एक झेल डीपली जाईल. या ओव्हर मध्ये लागणारा तिसरा धक्का. बॅक टू बॅक 3 विकेट. म्हणजे अर्थातच इथे विशाल शेंडेनं विकेट हॅट्रिक संपादित केली. वेल डन. इथे आपण पाहतोय विशाल आणि हार्ड लक फलंदाज आपण पाहतोय रोहिदास. बॅक टू द डग आउट. केलं यावेळेस आपण बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे चौथ्या चेंडूवरती आणखीन एक विकेट आली. इथे आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक एंड वरती रमेश आणि त्याला देखील परतावा लागलाय. फलंदाज बाद. काय बात आपण पाहतोय अगदी विशाल शेंडेनं कंबा केलाय. 4 चेंडूमध्ये इथे 4 विकेट. 2 चेंडूवरती जर 2 विकेट आले तर या मॅच मध्ये तो एक नवीन विक्रम, या मैदानावरती तो नवीन विक्रम रचू शकतोय आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण पाहतोय युनिट नंबर 6 वरती बाल आलेत. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. इथे आपण पाहतोय अगदी 5व्या चेंडूवरती देखील झेल टिपली आहे. त्याचा मोठा बंधू अर्थातच जितेंद्र शेंडेनं आणखीन एक झेल टिपली आहे. 5 बॉल मध्ये 5 विकेट. एकदा विशालसाठी जोरदार टाळ्या.